नमस्कार, मी ज्योती. आज आपण पाहणार आहोत अंडा राईस. सुरुवातीला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. इथं मी कोलम तांदूळ वापरला. तुम्हाला पाहिजे तो तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता किंवा बिर्याणीचा तांदूळसुद्धा तुम्ही वापरू शकता. 3 वाटी तांदळासाठी 4 वाटी पाणी टाकायचं. तसेच खडे मसाले, थोडंसं तेल आणि 1 चमचा मीठ टाकून कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची उभी कट करून घ्यायची. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. तसेच आलं, लसूण, जिरे याची पेस्ट करायची. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरातील भात थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यायचा. नंतर एका भांड्यात तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकायचा. नंतर उभी चिरलेली हिरवी मिरची टाकायची. तसेच कांदा टाकून सोनेरी रंग येईपर्यंत चांगला होऊ द्यायचा. नंतर आलं लसूणची पेस्ट, टोमॅटो, तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर आणि बिर्याणी मसाला टाकायचा आणि मस्त हे मसाले तेल सुटेपर्यंत चांगले होऊ द्यायचे. नंतर फोडलेली अंडी टाकायची आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं. हे मिश्रण चांगलं मोकळं होऊ द्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता हे भुर्जी आता मोकळी झालेली आहे. आता याच्यामध्ये शिजलेला भात टाकायचा आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. परत एकदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं. नंतर झाकण ठेवून 5 मिनटं एक वाफ काढून घ्यायची. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी गरम गरम आपला अंडा राईस तयार झालेला आहे. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.